नमस्कार, आपणा सर्वांचं दश टाइम 24 लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत गिरनार स्थित दत्तगुरूंचे अद्भुत दर्शन, भाविकांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। गुजरात प्रांतातील जुनागढ जिल्ह्यात गिरनार पर्वतरांगामध्ये उंच ठिकाणी श्री गुरु दत्तांचे सुंदर परंतु छोटेसे मनमोहक मंदिर आहे। मच्छिंद्रनाथाचे व अंबामाताचे मंदिर असून या सर्वांचे दर्शन घेऊन आत्म्यास परमात्म्याचे दर्शन घेऊन धन्यता मिळते, जीवनाचे सार्थक होते, असा भाविकांची भावना आहे। संपूर्ण भारत देशातून अनेक प्रांतातून भाविक येत असतात। यावेळी दक्ष टाइम्स 24 लाईव्हने भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। तुम्ही आज गिरनारला दर्शनाला आला आहात, तुमचं दर्शन कसं झालं, अगदी थोडक्यात काय सांगाल? दर्शन अतिशय छानपैकी झालेलं आहे। आम्ही 17 तारखेला गिरनार पर्वतावर सुरुवात केली। आम्ही पर्वतावर जाऊन फार निसर्गाचा वेगवेगळ्या ठिकाणचा असा आनंद घेतला आणि एक पायी जाण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि चालत जात असताना वेगवेगळ्या प्रकारचं निसर्ग सौंदर्य पाहण्यास आम्हाला मिळालं, आस्वाद घेतला आणि दत्त महाराजांचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला। पायी चालताना तुम्हाला कितपत त्रास झाला? पायी चालत असताना त्रास होतच असतो, पण दत्त महाराजांची शक्ती असते। दत्त महाराजांच्या आशीर्वादाने माणूस किती त्रास झाला किंवा किती वयस्कर माणूस असला, किती लहान मुलगा असला तरी त्यात दत्त महाराजांच्यापर्यंत पोहोचतो। दत्त महाराजांच्या कृपेने म्हणजे अशक्य गोष्ट पुढे शक्य होती। 10,000 पायऱ्याचा हा प्रवास आहे आणि अगदी उंचावरती आहे। समुद्रसपाटीपासून जवळजवळ 1117 मीटर म्हणजे जवळजवळ 3,910 फूट उंचीवरती दत्तगुरूंचं निवासस्थान आहे आणि एवढ्या उंचीवरती जाणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या तसं कष्टाचं काम आहे, पण दत्तगुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे, त्याच्यामुळं काही वाटलं नाही। खूप आनंद मिळाला, खूप आनंद आणि अगदी मन प्रसन्न झालं। दादासाहेब, तुम्ही अनेकांना कष्टपूर्वक ठरवून घेऊन आला आहात, तर या पाठीमागं नेमकी तुमची प्रेरणा काय होती? जसं आत्तापर्यंत माझी तिसरी वेळ आहे दत्तगुरूंना येण्याची। माझाही काही असा काही संकल्प नव्हता, अचानकच माझ्या मनात आलं। नेटवर मी सर्च केलं आणि मी इथं गावातील काही नागरिकांना घेऊन इथं सुरुवातीला पोहोचलो। त्यानंतर मला सुरुवातीला दर्शन घेतल्यानंतर मी प्रसन्न झालो। माझ्या काही व्याधी होत्या त्या दूर झाल्यात। त्यानंतर मी आमचे पत्रकार बांधव आहेत, अंकुशराव शिंदे आहेत, दत्ता पाचपुते आहेत, यांच्या समवेत दुसऱ्यांदा इथं आलो। दुसऱ्यांदा आल्यानंतर आम्हाला दर्शनाचा पुन्हा लाभ झाला आणि आता आपल्या समवेत परत एकदा तिसऱ्यांदा दर्शनासाठी आलो आहोत। मला इथं आल्यानंतर सुख, शांती, समाधान मिळते आणि इथं येणारा प्रत्येकजण त्या दत्तगुरूंनी संकल्प केल्याशिवाय इथं कुणी येत नाही। ते संकल्प बांधतात आणि तो आपण पूर्ण करतो। म्हणजे त्यांनी संकल्प केल्यानंतरच माणूस इथं येतो। म्हणजे उदाहरणार्थ ते बोलवल्याशिवाय कोणी येत नाही, अशी इथली परंपरा आहे। इथे पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत। कमंडलू कुंड आहेत, गिरनार प्रवेशद्वार आहे, तिथले मठ आहे, गोरक्षनाथ धुनी आहे। त्यानंतर ती धुनी जी आहे ती दर सोमवारी पेटवली जाते। तिथून ती धुनी 3 मिनिटामध्ये अवघीवरती दत्तगुरूंना दाखवली जाते। ते 3 आपल्याला जाण्यासाठी 3 मिनिटात दत्तगुरूंना ती धुनी दाखवून परत मागे येतात। शेवटी सायन्स सुद्धा ज्या ठिकाणी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करा। 6 महिने झाले मी आजारी आहे, खाली कुठे पण आजच फक्त खाली जायला पाय फ्रॅक्चर झालं, ऑपरेशन झालं, मला चालता येत नाही। वॉकर वगैरे घेऊन कसं गणिकडे लोकांनी सहकार्य केलं म्हणून आलो नाही। आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी तसं काही ठरवून आलो नव्हतो, परंतु आल्यानंतर इथं काही गोष्टी आमच्या आचार बदलले, विचार बदलले, संगत गुण बदल झाला। म्हणजे हे काही एका क्षणात एवढ्या गोष्टी होत नाहीत, पण आम्हाला जो बदल जाणवला तो आमूलाग्रच आहे आणि त्यामुळे काही ज्या गोष्टीमुळे बदल जाणवला, सुख, शांती, समाधान राहते, एवढी संकल्पना इथून मिळाली। आता इथून पुढे तुमचा संकल्प काय राहील? आता यानंतर आम्ही चित्रकूट या ठिकाणी दत्तगुरूंचं जन्मस्थान आहे मध्य प्रदेश, त्या ठिकाणी जाण्याचा संकल्प बांधणार आहोत। दत्तात्रयजी, खरंच तर तुमचं नावच दत्ता आहे आणि आज तुम्ही ज्या ठिकाणी दत्तगुरूंचं निवास झालं अशा गिरनार ठिकाणी आला आहात, तर खरं तर याबद्दल तुमच्या या प्रवासाबद्दल, दर्शनाबद्दल काय सांगाल? अतिशय सुंदर असं दर्शन झालं,
कारण माझे सहकारी मित्र दादा सोनवणे यांच्या मदतीमुळं मला गिरनार म्हणजे गुजरात येथे जुनागड गिरनारला दर्शन करण्याचा योग आला आणि कालच दर्शनाला आल्यानंतर अतिशय रोपवेने निम्मेपर्यंत दर्शन झालं आणि तिथून पुढे पायी दर्शन झालं. 10,000 पायऱ्या चढून आल्यानंतर जो आनंद झाला तो आनंद गगनात मावेन असा आहे. अतिशय सुंदर असं दर्शन झालं. गुरुदेव दत्ताचं दर्शन झाल्यानंतर मला अतिशय प्रसन्न वाटलं. दर्शन करताना ज्या पायऱ्या आहेत त्या कशा आहेत? पायऱ्या अतिशय चांगल्या आहेत. सुरुवातीला अतिशय खडतर होत्या, परंतु आता गेले काही वर्षापासून या ठिकाणी अतिशय चांगल्या पायऱ्या केल्या, दगडी पायऱ्या केलेल्या आहेत. चढताना आणि उतरताना काही त्रास होत नाही आणि एकदम सुपिरियर आणि व्यवस्थित वयस्कर व्यक्तींना आणि तरुणांनाही व्यवस्थित त्याचा चढ उतर करता येईल अशा पायऱ्या आहेत. त्यामुळे दर्शन सुलभ आणि सोयीस्कर होतं. नवीन येणारे जे मंडळी आहेत, जे प्रवासी आहेत, भक्त आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? खरं तर गुरुदेव दत्तांचं एक मंदिर आणि नर्मदा परिक्रमा याचं या गोष्टीचं इथं एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे तरुणांनाही या ठिकाणी वयस्कर लोक तर आपल्या अगोदर वडील आजोबा पंजोबाईंनी या ठिकाणी आलेले आहे, परंतु इथून पुढे तरुणांनी या ठिकाणी गिरनार पर्वताचा या ठिकाणी आनंद घेऊन गुरुदेव दत्ताचं दर्शन घ्यावं. कारण गिरनार पर्वत या ठिकाणी चढल्यानंतर तेथील गुरुदेव दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर जे मनाला प्रसन्नता वाटते ती कुठेच वाटत नाही. तोपर्यंत साहेब तुम्ही ही दर्शन बरोबर आला आहात, तर तुम्ही काय सांगाल तुमच्या एकूण प्रवासाबद्दल? तुमचं इकडे येण्याचं किती वेळ आहे? हे दुसरी वारी आहे माझी येण्याची इथं. मी पहिल्यांदा गेल्या वर्षी आलो होतो आणि दुसऱ्या वेळेस यंदा पण परत आलेलो आहे आणि मला पहिल्यांदा आल्यानंतर बोलताना सांगितलं खूप काही उत्साह वातावरण वाटलं. कारण की त्या ठिकाणी जात असताना जो काही आनंद मिळतो तो आनंद कुठेच मिळत नाही. म्हणजे खूप काही शिकायला मिळतंय, खूप काही आनंद वातावरण मिळतं इथं पाहायला मिळतंय. आणि दुसरा विषय असा अनेक पदाधिकाऱ्यांसह मी जोपर्यंत महिला हयात आहे तोपर्यंत मी गिरनार पर्वतला येणार. तुझं नाव सांग. पुन्हा भेटू दादा सोनवणे. तोपर्यंत तू गिरनारला किती वेळा आलास? टाइम 24 लाईव्ह श्रीगोंदा. कसं वाटलं तुला? छान. पळत जायचं की कसं दमत होतास तू? कधी पळायचं आणि कधी दमायचं. तुझ्यासारखे लहान पोर आहे त्यांना काय सांगशील तू? तुम्ही जसे प्रश्न विचारले तुमच्यासारखे त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांच्या असंच मी त्यांना सांगेन की जसं सांगतोय तसं सांगतोय. तुझं नाव सांग. श्लोक. कुठून आलास तू? बानेर पुणे. कसं वाटलं तुला? छान वाटलं. कोण कोण आलंय तुमचं? आम्ही 5 जण, माझे पप्पा, मम्मी, मी, माझी बहीण आणि माझी आजी. मावशी तुमचं नाव सांगा. राधिका मधुकर सातो. तुम्ही कुठून आलात? पुण्याहून. तुमची गिरनारला येण्याची किती वेळ आहे? पहिलीच वेळ. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं अगदी. पायी चढला तुम्ही पूर्ण? हो, पायी चढले, पण येताना हे केलं, डोली केली. जाताना रोपवेने नाही गेलात? नाही, पायी चढत गेलो. चालताना त्रास झाला की नाही? काय नाही त्रास झाला, अगदी व्यवस्थित गेलो आम्ही. तिथून उतरत होतो पण मुलगा म्हणला नाही तुम्ही बसा. मी नव्हते बसत, त्यांनी बसवलं मला. तुमचं नाव काय? रावसाहेब धोंडीराम कुऱ्हे. तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून. तुमची किती वेळ आहे गिरनारला येण्याची? बरं, कसं वाटलं तुम्हाला? छान, एकदम छान. तुमच्या वयाची जी मंडळी आहेत त्यांना आपण तरुण म्हणूयात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? या इकडे बघायला या म्हणून सांगणार, बघायला या म्हणून सांगणार. छान आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव उर्मिला अरुण ससाणे. कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून आलेली आहे. तुमची गिरनारला येण्याची किती वेळ होती? पहिली होती की आणखी? पहिलीच वेळ होती. काय सांगाल तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला गिरनारचा एकूण प्रवास, दत्तांचं दर्शन? नाही, पहिल्यांदा तसं सगळ्यांनी असं वाटलं होतं की नाही होणार, पण सगळ्यांनी एकमेकाच्या मदतीने प्रवास पण भारी झाला आणि मंदिरात जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा मात्र एकदम भारी वाटलं. आणि मग फक्त रोपवेने आलो आम्ही, पण जो उर्वरित प्रवास होता ना तो एकदम सुंदर होता, चालत. आणि ती माणसं पण खूप छान आहेत. तुमचं नाव काय मावशी? माझं नाव कल्पना तामाणे. कुठून आलात तुम्ही? आम्ही ना बानेर, पुणा. तुमची किती वेळ होती येण्याची इकडे गिरनारला? गिरनारला पहिलीच वेळ, पण व्यवस्थित वाटलं आम्हाला. मी संपूर्ण पायऱ्या चढत वर गेलात? नाही, मी डोलीत गेले. बाकीचे 5 जण आहेत ना आमचे, ते सगळे पाय आले. कसं वाटलं दर्शन केल्यानंतर तुम्हाला? छान वाटलं, एकदम मस्त वाटलं.
हा कृपा बस आमचं इतकं मन हे झालं सगळं ट्रिपचं शेवट. खरं तर आपण पाहिलं तर शारीरिकदृष्ट्या निरोगी नसतानाही दत्तात्रयांच्या दर्शनासाठी डोलीचा उपयोग करून का होईना परंतु दर्शनापर्यंत ही मंडळी पोहोचलेली आहेत. खरं तर त्यांच्याबद्दल खूप खूप कौतुक. तुमचं नाव सांगा. विजया नामदेव रासकर. कुठनं पुण्यात आला तुम्ही? हां, पुण्यातूनच. तुमची गिरनारला येण्याची किती वेळ होती? पहिलीच वेळ. पहिलीच वेळ होती तर तुम्ही कुणाच्या प्रेरणेने इथपर्यंत आलात? रामहरी पाचपुते महाराज आमच्या म्हणजे ग्रुपचे आळंदीचे येते आणि आम्ही पण आळंदीच्या शेजारी चरोलीचे आहेत. तर त्यांनी आमचं सगळं नियोजन केलं. खूप छान. म्हणजे जेवणाचं आम्हाला कसलंच त्यांनी तकलीफ दिली नाही आणि म्हणजे प्रवासात पण खूप म्हणजे त्यांनी AC रूम दिल्यात. म्हणजे राहण्याची सोय वगैरे. दर्शन कसं झालं तुमचं? दर्शन खूप छान. आम्ही रोपीने गेलो तिथून पुढं पण आम्हाला म्हणजे असं वाटलं आम्ही जाऊ शकतो का नाही पण तिथपर्यंत जासपर्यंत आहे ना म्हणजे जे शक्य नव्हतं ते शक्य झालं. ही दत्त महाराजांची कृपाच म्हणायची आमच्यावर सगळ्यांचे त्यांचे आशीर्वाद आहे. मावशी तुमचं नाव सांगा. सुमन सिन्नरकर. तुम्ही गिरनारला किती वेळा आलात? नाही पहिल्यांदाच येते. काय वाटतं तुम्हाला गिरनारला आल्यानंतर? वाटलं सगळं चांगलं आहे पण गिरनारमध्ये ते ह्याच्यात रोप्यात बसले तेव्हा माझी इतकी धडधड वाढली. मी वर जाते की नाही मला इतकी भीती वाटली त्याची थोडंसं. पण तिथं गेल्यावर जरा सगळ्यांनी पे करून मग गेलो वर डोलीत बसलो. त्यांनी नेलं. मुलांची इतकी कसरत आहे ना खूप वाईट वाटत होतं आम्हाला त्याचं. इतके कष्ट घेतात आणि प्रवाशांना त्रास देत नाही काय नाही खूप छान करतात. म्हणजे मुलं पण इतकी तरुण मुलं आहे. देवांचं दर्शन झाल्यानंतर जे मनाला समाधान लाभतं त्याबद्दल काय सांगाल? अगदी सुंदर एकदम समाधान वाटलं. आम्हाला त्रास पण नाही काय तिथं झाला. बरं साक्षात्कार देवाचा. तुम्ही जेव्हा पुण्यात राहता तुम्ही बेसमेंटला राहता की तुम्ही असं काही इमारतीमध्ये कॉम्प्लेक्समध्ये राहता? सदाशिव पेठमध्ये राहतो आम्ही. जमिनीवर राहता की असं वर मजेत राहता? दुसऱ्या मजल्यावर राहतो. दुसऱ्या मजल्यावर दिवसातनं तुमचं किती वेळा असे वरचढ होतं? 1-2 वेळाचं असं होतं आम्ही जास्त नाही. ते घरापासून म्हणजे वरच्या मजल्यानंतर खाली येणं जितकं जी त्याच्यामध्ये थोडा त्रास होतो तो त्रास आणि दत्तात्रयांचं दर्शन घेताना झालेला त्रास याबद्दल काय सांगा? नाही काही नाही. वर गेलो जाताना भीती वाटली होती पण येताना इतकं सुंदर ना म्हणजे काही त्रासच जाणवला नाही. इतकं छान झालं सगळं मस्त झालं. दत्तात्रय महाराजांची कृपा म्हणून आम्ही सगळे व्यवस्थित आलो मस्त. की ज्यावेळेस आपण एखाद्या इमारतीमध्ये राहतो 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या मजल्यावर राहतो तो जिना दिवसातनं 2-3 चालू उतरताना आपल्याला नको असं होतं. परंतु गिरनार या ठिकाणी आल्यानंतर दत्तात्रयांचं दर्शन घेण्यासाठी सहजपणे त्या कठीण पायऱ्या कठीण रस्ता घामाघूम झालेलं शरीर हे घेऊन जाताना उतरताना प्रत्यक्षात देवाचं दर्शन झाल्याचा अनुभव हा आपल्याला आल्याशिवाय राहता येत. आयुष्यभर पुन्हा पुन्हा येण्याचे भाविक संकल्प करतात. इतरांनाही आणण्याचा मानस ठेवतात. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह श्रीगोंदा.